कोट्यवधींची कंत्राटं घेणारे सरकारी ठेकेदार आयकर विभागाच्या टार्गेटवर आलेले आहेत। नाशिकमधील अशाच 6 सरकारी ठेकेदारांवर आयकर विभागाने छापेमारी केलेली आहे आणि त्यामुळे या ठेकेदारांचे धाबेदण आणलेत। पाहूयात। बुधवारी आयकर विभागाच्या पथकाने नाशिक शहरात एकाच वेळी अनेक ठिकाणी छापे घातले। एरवी व्यापारी आणि उद्योजक आयकर विभागाच्या टार्गेटवर असतात, मात्र यावेळी 6 बड्या सरकारी ठेकेदारांच्या घरी त्यांनी छापे घातले। 3.5 कोटी रुपयाची रोख रक्कम, 2.5 कोटींचे दागिने, एवढा मोठा घबाड हे आयकर खात्याच्या हाती लागलं होतं। अजूनही या सगळ्यांची उत्तरं देणं हे सगळ्या व्यावसायिकांच्या नाकीनऊ येतंय। अजून तो चॅप्टर सुरूच आहे। आणखीन त्याचबरोबर आता सरकारी ठेकेदारच घेण्यात आल्यामुळे खऱ्या अर्थानं राजकारणी आणखीन सरकारी ठेकेदार यांचे हितसंबंध समोर येणार का, या चर्चेनं आता जोर पकडलाय। 1 महिन्यांपासून हे ठेकेदार आयकर विभागाच्या टार्गेटवर होते। भल्या पहाटे नागपूरच्या आयकर अधिकाऱ्यांनी नाशिक गाठलं। सकाळी 7 वाजता आयकर विभागाच्या पथकाने अवघ्या 20 मिनिटात या ठेकेदारांच्या घरासह त्यांच्या कार्यालयांचाही ताबा घेतला। त्याकरता आयकर विभागाने तब्बल 14 टीम्स तयार केल्या होत्या। BT कडलक, हर्ष कन्स्ट्रक्शन, पवार पाटकर बिल्डर्स, सांगळे कन्स्ट्रक्शन, सोनावणे बिल्डर्स या सरकारी कंत्राटदारांवर हे छापे घालण्यात आले। विशेष म्हणजे 1.5 महिन्यांपूर्वीच यातील 3घांवर GST विभागाने कारवाई केली होती। या छापेमारी मागचं कारणही तसंच आहे। गेल्या काही काळात या ठेकेदारांनी जवळपास 15,000 कोटींची सरकारी कामं केली आहेत। त्यामुळे हे ठेकेदार आयकर विभागाच्या रडारवर आलेत। तरी या सगळ्या सरकारी ठेकेदारांबरोबर अनेक राजकीय नेते, आमदार, खासदार यांचे हितसंबंध असल्याची माहिती समोर येते। आता हे हितसंबंध फक्त सरकारी कामं असल्यामुळे असलेल्या रिलेशन्समुळे आहे का, याच्यामध्ये त्यांची आर्थिक गुंतवणूक सुद्धा आहे? अर्थात याचं उत्तर जे आहे हे या तपास यंत्रणांच्या माध्यमातूनच सर्च ऑपरेशन पूर्ण झाल्यानंतर मिळणार हे निश्चित। प्रशांत बागसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, नाशिक।